नमस्कार, मी सायसिंग आपलं सर्वांचं तरुण भारत लाईव्ह मध्ये स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजलाय. या पार्श्वभूमीवर आम्ही तरुण भारत लाईव्ह आपल्या परिसरात या उपक्रमातून प्रत्येक प्रभागात समस्या आणि येणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलो आहोत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. माझं नाव मोनाली तुषार कुलकर्णी आहे. आम्ही जवळजवळ साधारण 8 ते 10 वर्षापासून इथले रहिवासी आहे. रस्त्यांची समस्या फार बिकट आहे. इथे पाण्या पावसाळ्यात तर खूप हाल होतात. गाड्यांमध्ये माती अडकते, ते गाड्या घरापर्यंत येऊ नाही शकत. आणि रस्त्याचं सुशोभीकरण नाही, गटारींची खूप मोठी समस्या आहे. ते सांडपाणी सगळं बाहेर येतात, त्याच्यामुळे डास, मच्छर किंवा कीटक, लहान मुलं असतात, त्याच्यामुळे ते सारखे सारखे आजारी पडत असतात. तर कृपया या गोष्टीकडे लक्ष द्यावे. आम्ही पण टॅक्स पेयर आहोत. जळगावच्या इतर भागाप्रमाणे आमच्याही भागाचा विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करते. मी सविता नारायण पवार. आम्हाला येऊन 5 वर्ष झाले, पण रस्ते नाही आहे, गटारी नाही आहे आणि गटारी काढणारवाले येत नाही. मच्छर आणि कुत्रे ते खूप म्हणजे त्रास देतात. लहान मुलांना खेळवून पण देत नाही. लाईट नाही लागत व्यवस्थित. अंधार राहतो. आम्हाला बाहेर फिरायचं जायचं म्हटलं तर मोबाईलची टॉर्च घेऊन जावं लागतं. त्याच्यामुळे रस्ते, गटारी तेच आम्हाला मेन पाहिजे. पाण्याची समस्या कशी आहे आपल्याकडे? पाण्याची समस्या काही नाही. चौथ्या दिवशी पाणी येतं आणि 2 तास राहतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही पाण्याचा. फक्त टाइम चेंज जरा करायला पाहिजे. तो 4चा आहे ना, तर सकाळी 7 पर्यंत तरी यायला पाहिजे पाणी आमच्याकडे. माझं नाव भाग्यश्री प्रमोद चिंपी. आमच्या इथं रात्रीच्या वेळेला खांब्यांवरती लाईट नसते, त्यामुळे लहान मुलांना, वयस्कर व्यक्तींना चालण्याचा प्रॉब्लेम होतो. 6-6 महिने गटारी साफ करणारे येत नाही. मी गेल्या 15 वर्षापासून इथली रहिवासी आहे. रोड पण नाही आहेत आणि घंटागाडी देखील 2 दिवस आड येते, ती डेली यायला पाहिजे. मी छाया गोपीचंद देव गाठोडे. गेले 15 वर्ष झाले मी या एरियात राहते. पण इथं पावसाळ्यामध्ये ते जे खड्डे असतात रस्त्याचे, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात आणि ॲक्सिडेंटही होतात. आणि आमच्या या एरियामध्ये भरपूर वर्षापासून एकही अंगणवाडी किंवा बालवाडी नाही आहे जवळपास. खेडीमध्ये पण जो परिसर आहे तिथं पण नाही आहे. तर इथं तुम्ही अंगणवाडीची व्यवस्था करावी. आशा वर्कर पण असले तर खूप चांगलं राहील आम्हाला, अशी आमची अपेक्षा आहे. नमस्कार, माझं नाव वैष्णवी राहुल हरणकर. येण्या जाण्यासाठी रिक्षा स्टॉप किंवा इथे जवळपास काहीच नाही आहे. रिक्षा स्टॉपची सुविधा इथे असली पाहिजे. येण्या जाण्याच्या रस्त्याचा खूप त्रास होतो. इथे पावसाळ्यामध्ये सर्व चिखलगाळा वगैरे, मच्छरांचा खूप त्रास आहे. कीटनाशकचा फवारा वगैरे झाला पाहिजे, अशी आमची येणाऱ्या नगरसेवकपासून हीच अपेक्षा राहील. नमस्कार, मी प्रिया गणेश धांडे. मी प्रभाग क्रमांक 3 मधील रहिवासी आहे. आमच्या इथे स्ट्रीट लाईट लागत नसल्यामुळे रात्री खूप प्रॉब्लेम होतात. महिलांना रात्री घराबाहेर पडायला त्रास होतो आणि लाईट नसल्यामुळं सापांचाही आम्हाला खूप त्रास होतो. तर भावी नगरसेवकाने ती व्यवस्था करावी इतकीच अपेक्षा. आणि लाईट नसल्यामुळे टवाळखोर मुलंही त्रास देतात, इथं बसलेले असतात, त्याच्यामुळं आम्हाला महिलांना बाहेर निघायला त्रास होतो. मी आनंदा पांडुरंग सोनवणे, विठोबा नगरचा रहिवासी आहे. आमच्या एरियात मी रात्री बेरात्री, माझी नाश्ताची गाडी आहे. आम्ही रात्री बेरात्री इथं अंधाऱ्यामध्ये येत असतो आणि पेट्रोलिंगच्या गाड्या पण इथं येतात. पोलीस लोक येतात, पण बाहेरच्या रोडाने, खेडी मेन रोडाने निघून जातात. पण आतमधल्या परिसरामध्ये त्यांचा राऊंड होत नाही. त्यानंतर इकडचे जे टवाळखोर मुलं आहेत, लेडीज इथं फिरायला जातात, इथं मेन रोडावरती फिरायला जातात. तिकडं काही छेडछाणी वगैरे किंवा काही असं विचित्र प्रकारे बघतात. त्यानंतर स्त्रियांना फिरण्यासाठी थोडंसं हे वाटतं. त्यानंतर इथं लहान मुलांना खेळायला आमच्या परिसरामध्ये असं ओपन पेस नाही आहे किंवा खेळण्यासाठी. किंवा रात्री बेरात्री येताना लहान मुलांना घेऊन कोणी येत असतं ड्युटीवरून किंवा बाजारातून येत असताना रस्ते खड्डे, कोणी पडत असतं, कोणी काय असतं, कोणी वयाने हे असतं. त्याच्यामुळे एवढा त्रास आहे दादा, आम्हाला भरपूर त्रास आहे. तर येणाऱ्या 5 वर्षाच्या याच्यामध्ये आम्हाला, या कालावधीमध्ये आम्हाला हे सुविधा मिळायला पाहिजे. माझं नाव ज्योती वासुदेव माले. आमच्या इथे 20-22 हजार लोकसंख्येचा एरिया आहे आमचा. पण आमच्या इथे एकही रेशनिंग दुकान नाहीये. बऱ्याच लोकांना तर माहिती पण नाही की त्यांच्याकडे फक्त रेशनिंगची पावती आहे, की आपलं रेशनिंग दुकान कुठे आहे वगैरे, त्या सुविधा पण मिळत नाही. आणि इथे खूप गरीब लोक राहतात. असं काय नाही की खूप श्रीमंत वगैरे लोक राहतात. सामान्य जनता आहे, पण त्यांना म्हणजे साध्या जीवनावश्यक वस्तूंची पण पूर्तता होत नाही त्यांच्या. बस म्हणजे ती सुविधा करावी. परत आरोग्य दवाखाना हवा जवळपास, तो पण नाहीये. आणि
लाईट आम्ही खुशीनं आमच्या पैशानं खर्च करीसन, रस्ता नाही, लाईट नाही, आम्ही पैसा खर्च करून सुद्धा आम्हाला उजाळ राहत नव्हतं. आम्ही पैसा खर्च करून आम्हाला उजाळात आले ते आम्ही. आणि रस्ता नाहीये, गडारी काढायला येता नाहीये, साफसफाई करणारे सुद्धा येता नाही आम्हाला. गटारी पण आम्ही आमच्या स्वखर्चाने बांधलेली आहे. हा, आणि लाईट सुद्धा आम्ही स्वतः पैसे देऊन सनी लाईट लावलाय खांब्यावरचे उजेड दिसण्यासाठी. बोलू नका. आणि रस्ता नाहीये. आम्हाला 10-15 वर्ष झाली इकडे येऊन सनी राहण्याले. नाव सांगा तुम्ही. संगीता भगवान पाटील. नलिनी भारत परिहार. आमची समस्या अशी 5-10 वर्ष झाली आम्हाला इथे येऊन रहिवासी असताना. एवढे दुरावस्था आहे आमच्या रस्त्यांची आणि गटरींची की अक्षरशः आमच्या एरियामध्ये एकही रिक्षा यायला तयार नसते. दुप्पट भाडं जरी दिलं तरी ते म्हणतात की नाही, जोपर्यंत डांबर रोड आहे तोपर्यंतच आम्ही तुम्हाला उतरून देऊ. किती ओझं असो, काही असो, वृद्ध असो, आजारी असो, आमचे प्रॉब्लेम आम्हाला तिथून रोडपासून सॉल्व्ह करावा लागतात. प्रत्येक नगरसेवक येतो, आमदार येतात, खासदार येतात. तुमच्या समस्या काय? आमच्या समस्या फक्त ह्याच आहे की व तुम्ही आम्हाला रोड आणि गटरी बनवून द्या. आम्ही काही वोटिंगचं तुम्हाला काही म्हणत नाही, काही बोलत नाही. तुम्ही म्हणता त्या आमच्या इच्छेनुसार आम्ही आमचा उमेदवार तुम्हाला निवडून देतो. मग त्याची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नुसते रोड आणि रस्ते द्या ना. निधी येतो फक्त कागदांवरती दिसतो, पेपरला दिसतो, परत त्याच्यावर प्रतिक्रिया काही नसते. या वार्डाला 10 लाख आले, त्या वार्डाला 20 लाख आले, पेपरला आज दिसतं, उद्या दिसतं, रस्त्या कृतीमध्ये काहीच नसतं. आमच्या समस्या एकच आहेत, फक्त रोड आणि गटारी. आमच्या समस्यांना त्यांनी सॉल्व्ह करावं हीच आमची भावी नगरसेवकांना विनंती आहे. आणि जर का नाही आमच्या समस्या मान्य केल्या तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही. 3 बसराम नारखेडे. आता जे रस्ते होता ते जुन्या एरियाचे नाही होता, जे पुढच्या इथून पुढच्या एरियाचे होता. म्हणजे जे नवीन एरिया आहे ते जे होता पहिले आणि जुन्या एरियाचे होता नाही. असं करायला नको पाहिजे. पहिले जुन्याचेच करायचे, मग पुढे तिकडचे करायचे. मी सुरेश तुकाराम सरोदे. 12 वर्ष झाले, फक्त समस्या ऐकायचं आहे का? आता याच्या पुढचा काळ येईल. येणाऱ्या भावी नगरसेवकांनी आमच्याकडे म्हणजे लक्ष, म्हणजे ते आता आम्ही भावी नगरसेवकांनी पण आम्हाला वेळ दिला पाहिजे. म्हणजे त्यांनी आता येता फक्त राम श्याम करून निघून जाता. व त्यांनी सांगायला पाहिजे की बुवा आम्ही हे समस्या लिहून घ्या, लिहून म्हणजे येता फक्त विचारून जाता फक्त काय नाही. आता त्यांनी आश्वासन असं दिलं पाहिजे की आम्हाला लिखापडी करून आश्वासन दिलं पाहिजे की बुवा आम्ही आल्यावर हे समस्या तुमची सॉल्व्ह करून देऊ.